बघा लक्ष द्या, गुड प्रश्न किंवा चॅलेंजिंग क्वेश्चन म्हणून आपल्याला पेपरला बरेच असे प्रश्न येत असतात ज्याच्यामध्ये आपल्याला गाई, कोंबड्या किंवा रिक्षा स्टँडमध्ये रिक्षा, मोटारसायकली असे प्रश्न येतात किंवा आपल्याला अशी काही प्रश्न येतात षटकोनावर, ठीक आहे ना, अष्टकोनावर असणारी जी मुले उभे केलेली असतात. आता हाच प्रश्न अष्टकोनावर जर मुले उभे केली असती 15 तर त्याचं उत्तर वेगळं आलं असतं. कारण की आपल्याला जेव्हा आपण काउंट करतो ते कशा पद्धतीने करतो या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना मी सांगेन. परत दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा एखाद्या वेळेस असा प्रश्न असतो, असा प्रश्न बऱ्याच जागी येत असतो. बगळ्याचा प्रश्न येतो, इथं आता उंदीर आहे, ठीक आहे ना, म्हणजे काय 5 मांजरे 5 उंदीर 5 मिनिटात खातात, तर 1 मांजर 1 उंदीर किती मिनिटात खातो, ठीक आहे. तर तिन्ही प्रश्नाचं उत्तर आपल्या सोप्या पद्धतीने कसं काढता येईल. आता बघा, पहिला जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही जर समीकरण वाईज मांडला, ऍक्च्युली बऱ्याच पुस्तकामध्ये समीकरण दिलेलं आहे, पण आपण समीकरण मांडता एकदम सोप्या पद्धतीने उत्तर कसं काढता येईल त्याच्यासाठी आपण काही गोष्टी वापरल्या तरी त्याचा आपल्याला फायदा होत असतो. आता आपण सगळ्यात पहिले बघू हा प्रश्न शॉर्टकट पद्धतीने कसा सोडवता येईल, ठीक आहे. आता बघा, हे काय सांगते, एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहे, म्हणजे काही कोंबड्या व काही गायी आहेत आणि त्यांच्या पायाची संख्या किती आहे, 94 आहे. त्यांच्या पायाची संख्या 94 आहे व डोक्याची संख्या 30 आहे. डोक्याची संख्या 30 आहे, बरोबर आहे. मग आता काय करायचं, आपण एकूण पायाची संख्या घ्यायची. आता पायाची संख्या किती आहे सांगा, 94. सूत्रच आहे, काय करायचं असते माहिती का, एकूण पायाची संख्या घ्यायची वजा जे काढायला सांगितलं त्याच्या विरोधातला प्राणी घ्यायचा. कोंबड्या काढायला सांगितल्या ना, त्याच्या विरोधातला प्राणी कोणता आहे, गाई. म्हणजे याचा अर्थ इथे आपल्याला काय घ्यायचं, गाई घ्यायची. गाई, आता गाईला किती पाय असतात, 4. त्याच्यानंतर गुणाकारात एकूण प्राण्याची संख्या म्हणजे डोक्याची, हेंडलची, कोशाची संख्या घ्या, ही किती आहे, 30. छेदात दोन्ही पायातला फरक म्हणजे 4 - 2, बरं 4 × 3 = 12 म्हणजे 120. 120 - 94 26. 120 - 94 किती, 26, बरोबर आहे. आणि 26 4तून 2 गेले 2, या 4तून 2 गेले 2, याचा गुणाकार केला उत्तर येते 13. म्हणजे भेटल्या आपल्याला कोंबड्या. कोंबड्या किती आल्या, 13. कोंबड्या 13 आल्या. मग आता ह्या कोंबड्या 13 आल्या तर 30 मधून 13 गेले, किती राहिले, 17. मग 17 काय असतील दादा, गाई. 17 काय असतील, गाई असतील. आलं लक्षात. आता पहा, हे एका षटकोनाच्या मैदानावर, म्हणजे याचा अर्थ 15 सखी किती होतात, 90 होतात. 15 सखी 90, पण 6 कोणावरले 6 लेकरं वजा करावं लागतात. आपण आता 15 सखी 90 म्हणत असताना आपण सगळे मोजले त्याच्यामध्ये, म्हणून एका कोणत्याचा 1 वजा करायचा म्हणजे 6, म्हणजे 90 - 6 म्हणजे 90 - 6 उत्तर येते 84. उत्तर काय येते, 84. म्हणजे आपण डायरेक्ट म्हटलं 6 षटकोनाला 6 कोण असतात, म्हणून 9 आपलं 15 सखी 90 आणि ते 6 आपण एकदा मोजले म्हणून त्याच्यातून वजा करायची. त्याच्यानंतर पहा, हा जो प्रश्न असतो, बगळे असो उंदीर असो, याच्या वेळेत कोणताच फरक पडत नाही, हे ध्यानातच राहू द्यायचं. 5 मांजरे 5 उंदीर 5 मिनिटात खातात, तर 1 मांजर 1 उंदीर किती मिनिटात खातो, तर तो 5च मिनिटात खातो. किती मध्ये खातो, 5च. बगळे येऊ द्या, काही येऊ द्या, ते आपल्याला काय करता येईल, मांजर त्याच्यातला जो वेळ आहे, वेळेतला फरक आपल्याला चेंज करता येत नाही. फरक नेहमी कसा असतो, सारखा